तर आता वेळ आली आहे निकालाची आणि हा निकाल जाहीर करण्यासाठी मी स्टेजवर आमंत्रित करतो आपल्या दोन्ही परीक्षकांना. आजचा निकाल खूप कठीण आहे कारण मला आणि राहुलला खरंच प्रश्न पडला की कोणाला इथून आज रजा द्यायची. कारण सगळेच इतके सुंदर गायले पण कार्यक्रमाचा फॉर्मॅट असा आहे की आपल्याला 2 लोकांना इथून एलिमिनेट करायचंय. तर मी जास्त आज वेळ घेत नाही, मी ती नावं सांगणार लवकरच. आणि मी झी मराठीला या पर्वासाठी सुद्धा विनंती करीन की त्यांनी कॉलबॅक एपिसोड सुरू करावा आणि जेणेकरून जी लोक इथून बाहेर जात आहेत त्यांनी पुन्हा इथे यावं. आज इथे या कार्यक्रमात जे राहिलेले स्पर्धक आहेत त्यांची नावं मी जाहीर करतो. पहिलं नाव आहे पद्मनाभ. अक्षय. ऐश्वर्या. आदिती. तेरा क्या होगा मुकुंद. तू पण आता आहेस. अनफॉर्च्युनेटली सायली आणि नेहा तुम्हा दोघींना या कार्यक्रमातून आम्हाला रजा द्यायला लागेल. सो प्लीज डोंट फील बॅड अबाउट इट. कारण खूपच अटीतटीची स्पर्धा झाली आणि खूपच तुमचे मार्क्स इट इज व्हेरी क्लोज. आम्हाला खूप जड जाते हे सांगा, म्हणजे आमच्या जीवावर आले की हे तुम्हाला सांगायला की तुम्ही या स्पर्धेतून बाहेर जाताय. सो प्लीज डोंट गेट डिसहार्टन्ड. आणि ही सुरुवात आहे, तुम्ही अजून खूप छान गाल ह्याची मला खात्री आहे. आणि आमच्या छोट्याशा ताईसाठी, छोट्याशा बहिणीसाठी आम्ही गिफ्ट आणलेलं आहे, ते मला तिला द्यायचं आहे, राहुल दादाला आणि मला. नेहा. दिस इज स्मॉल टोकन आपके लिए, छोटा सा गिफ्ट हमारी तरफ से. गॉड ब्लेस यू. मी नेहाला आणि सायलीला दोघींनाही इकडे बोलवतो. त्यांच्यासाठी एक झी मराठीकडनं गिफ्ट आहे.